शिंदे पुन्हा ठाकरे सेना फोडण्यासाठी ऑपरेशन टायगर राबवत असल्याची चर्चा रंगली आणि त्यासाठी कारण ठरलेली आहे ठाकरेंच्या खासदारांसोबत शिंदेंची झालेली गुप्त बैठकीची माहिती। मात्र गुप्त बैठकीवरून कसं राजकारण तापलंय आणि खरंच शिंदे ठाकरे सेना फोडणार आहेत का, पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। राज्यात पुन्हा भूकंप होणार, शिंदे ठाकरे सेना पुन्हा फोडणार, ऑपरेशन टायगरच्या चर्चेनं राज्यात खळबळ। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नव्या भूकंपाची चर्चा रंगली आहे। एकनाथ शिंदे पुन्हा ठाकरे सेनेला खिळखिळी करण्यासाठी डाव टाकतायत। ठाण्यात ठाकरे सेनेच्या 9 पैकी 8 खासदारांसोबत एक गुप्त बैठक झाली। या बैठकीला 6 खासदार प्रत्यक्ष तर 2 खासदार व्हिडिओ कॉलवर हजर असल्याची बातमी धडकली आणि राज्यात खळबळ माजली। एवढंच नाही तर या बैठकीला हजर असलेल्या खासदारांची माहितीही सूत्रांनी दिली आहे। अरविंद सावंत दक्षिण मुंबई, संजय दिना पाटील ईशान्य मुंबई, संजय देशमुख यवतमाळ वाशिम, नागेश पाटील आष्टीकर हिंगोली, संजय जाधव परभणी, ओमराजे निंबाळकर धाराशिव, भाऊसाहेब वाकचौरे शिर्डी, राजाभाऊ वाजे नाशिक। या यादीत आपलं नाव आल्यामुळे अरविंद सावंतांनी संताप व्यक्त केलाय। एवढंच नाही तर संतापलेल्या सावंतांनी उभं चिरलं तरी मातोश्री आणि ठाकरेंशी प्रतारणा करणार नाही असं लेखी आश्वासन दिलंय। प्रत्येक खासदार आपापल्या कामात आहे। कोण गेलं फोटो छापून द्या ना, मग छापा फोटो की हे उपस्थित होते म्हणून छापा ना, हिम्मत असेल तर छापा। हे विकली जाणारी अवलाद नाही बरं का। म्हणून मी म्हणाल ना, माझं DPR तुम्ही काढा माहिती, सगळे घ्या, सगळे फोन घ्या, माझे नंबर घ्या, दाखवा मी कोणाशी बोललो, कोणी माझ्याशी बोललो, माझ्या स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या, स्टॅम्प पेपरवर घ्या, काय कोरेकाल करताय। जगेन तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आणि मरेन तर त्या पक्षासाठीच आणि त्या भगव्यासाठी। उभा चिरला ना मला तरी मातोश्रीची पताळणा होणार नाही आणि उद्धवजींना सोडणार नाही। अरविंद सावंतांच्या या संतापानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या गुप्त बैठकीचा दावा फेटाळून लावला। माझी कुणाची बैठक झाली नाही, कुठल्याही खासदारांच्या बरोबर बैठक झाली नाही, हे मी सकाळीच पण सांगितलं। आणि त्यामुळे खरं म्हणजे मी असं लपून छपून कधी काय कुठल्या बैठका कधी करतच नाहीये। माझं उघड काम असतं सगळं। आणि अशा प्रकारची कुठलीही बैठक उभाटाच्या खासदारांशी नाही झाली आणि आमच्याही खासदारांची ती आता मी ऑनलाईन घेतो बैठक। दुसरीकडे शिंदे सेनेचे खासदार नरेश मस्केंनी अरविंद सावंतांबाबत बातम्या पेरणारे हे ठाकरे सेनेच्या झारीतले शुक्राचार्य आहेत, मात्र ते कोण असा सवाल विचारलाय। अरविंद सावंत सारख्या माणसावरती अशा पद्धतीने त्यांच्या बातम्या पसरवणं हे अरविंद सावंत यांनी तपासावं। पक्षांतर्गत त्यांचा विषय कोण झारीतले शुक्राचार्य आहेत की तुमच्या एकनिष्ठेवरती ते संशय घेत आहेत, याचा तपास अरविंद सावंत यांनी प्रथम करावा। खरं तर ठाकरे सेनेतील खासदार नाराज असल्याची चर्चा रंगलेली होती आणि याच चर्चेनंतर मातोश्रीवर तातडीनं खासदारांची बैठक झाली। याच बैठकीत पक्ष संघटनेतली मरगळ आणि आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरत नसल्याबद्दल खासदारांनी नाराजी व्यक्त केल्याचं म्हटलं जात होतं। एवढंच नाही तर त्यानंतर शिंदे सेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांच्या स्नेहभोजनाला ठाकरे सेनेचे भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर आणि परभणीचे खासदार संजय जाधव हजर होते। त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चेला जोर आला होता। मात्र याच ऑपरेशन टायगरला केंद्रातूनच ब्रेक लावला तरी शिंदेंच्या गुप्त हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे। त्यामुळेच शिंदेंनी ऑपरेशन टायगरचा दावा खरंच फेटाळून लावला का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। मात्र दोन्ही बाजूंनी गुप्त बैठकीचा दावा फेटाळून लावलेला असला तरी आग लागल्याशिवाय धूर निघत नाही, हेही तितकंच खरंय। सूरज मसूरकर सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।